नासिक से बड़ी खबर सामने आ रही है। एस्ट्रोलॉजर अशोक खरात को दुष्कर्म के आरोप में गिरफ्तार किया गया है। पुलिस के अनुसार आरोपी ने पीड़िता को झूठे वादों में फंसाकर उसका शोषण किया। जांच में 48 कथित आपत्तिजनक वीडियो भी बरामद हुए हैं। फिलहाल अदालत ने आरोपी को 24 मार्च तक पुलिस कस्टडी में भेज दिया है और मामले की जांच अभी जारी है। नासिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून। भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे। काय तक्रार भाडा प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपी अटकेत आहे आणि आरोपी जे आहेत ते फरार असल्याचं कळतंय। तपास नेमका कशा पद्धतीने? कालच तपास क्राईम ब्रांच युनिट 1 कडे आलेला आहे। एक आरोपी अटकेत असून पोलीस कस्टडीमध्ये आहे। अजून सखोल तपास सुरू आहे। आरोपी कोण आहे, त्याचं नेमकं काय रोल होतं या सगळ्या प्रकरणात? सोनू मनवानी म्हणून आरोपीचं नाव आहे आणि तो पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्याचा काय रोल आहे याच्यासाठीच आपण PC घेतलेला आहे आणि पोलीस तपासात काम करत आहे। जे FIR दिलेली आहे, FIRच्या दिशेने जे काही बनावट कागदपत्र तयार केल्याचं दिसत आहे, त्याच्याप्रमाणे तपास चालू आहे। अजून असं ठोस असं काही निष्पन्न झालेलं नाही। तर काल पण एकाला चौकशीसाठी बोलवलं होतं? नाही। तर नाशिकमधले अनेक नामवंत मित्र जे फरार आहेत त्यांच्या मागावर आपले पथक आहे। जितके पाहिजे असलेले आरोपी सगळ्यांचा शोध सुरू आहे। काही पत्ते बाहेर पडले नाही सांगता तो तपासाचा भाग आहे की समजा शोध सुरूच आहे आरोपीचा। जो सापडला त्याला पण अटक केलेला आहे। जितके असे आरोपी सापडले सगळ्यांना अटक करणार। काही आरोपींचे फोन वगैरे बंद येत आहेत, तो तपासाचा भाग आहे। चल।